नमस्कार, कुक विथ मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी करते बऱ्याचशा आजारावर गुणकारी असणारी, घरातल्या कमीत कमी साहित्यात पटकन तयार होणारी आणि चवीलाही तितकी स्वादिष्ट लागणारी शेवग्याच्या पानांची भाजी। ही भाजी मला अमेरिकेत पटेल ग्रोसरी स्टोर्समध्ये मिळाली। आता याच्यातले औषधी गुणधर्म बघू। या शेवग्याच्या पानामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन ए, लोह, पोटॅशियम, प्रथिनं असतात, जे आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात। तसेच ही शेवग्याची पानं इन्शुलिनची पातळी संतुलित करतात, ज्यामुळे मधुमेही रुग्णांना फायदा होतो। या पानामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड चांगल्या प्रमाणात असतं, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते। या पानामुळे संधिवात, बद्धकोष्ठता कमी होते आणि डोळ्याच्या व केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात। आपल्या उत्तम आरोग्यासाठी शेवग्याची पानं किती महत्त्वाचे आहेत ते बघितलं। आता भाजी करायला सुरुवात करू। हे भाजीचं पानं काढून घ्यायची। या अशा हळूवारपणे सगळी पानं काढून घ्यायची। थोडा वेळ लागतो। हे पहा, या पद्धतीने मी सगळे पानं वेगळी करून घेते। शेवग्याच्या पानांच्या भाजीसाठी ही शेवग्याची पानं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीतनं नितळून घेतलेत। आता भाजीसाठी इतर साहित्य काय लागणार ते बघू। अगदी कमीत कमी साहित्यात ही भाजी तयार होते। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या तिखट घेतल्यात, मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 गड्डी लसूण ठेचून घेतलाय आणि 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घेतलंय। आता भाजी करायला घ्यायची। मीडियम गॅसवर कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 1.5 टेबलस्पून तेल घातले। तेल चांगलं गरम झाले, त्यामध्ये पाव टीस्पून जिरं घातले। जिरं चांगलं फुलू द्यायचं। हे जिरं फुललंय, त्यामध्ये हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकलेत। लगेचच त्यात थोडा हिंग टाकलाय। आता त्यामध्ये ह्या ठेचलेला लसूण घालायचा, तोही चांगला तांबूस रंगावर परतून घ्यायचा। लसूण तांबूस होईपर्यंत परतला की त्याची चव भाजीमध्ये छान उतरते। हा लसूण तांबूस रंगावर झालेला आहे। आता त्यामध्ये कांदा घालायचा। कांदा पण फोडणीत परतून घ्यायचा। गॅस आपला मीडियमच आहे। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा। कांदा ट्रान्सपरंट झाला, आता मीठ घालायचं त्यामध्ये आणि ही लगेचच शेवग्याची पानं घालायची। ते फोडणीत मिसळून घ्यायची। पानं एकमेकाला चिकटलेली असल्यामुळं लगेच फोडणीत मिसळत नाहीत, वेगळी व्हायला थोडा वेळ घेतात। आपण जसं हलवत जाऊ तशी ती फोडणीमध्ये वेगळी होतात। पानं वेगळी झालेत। जास्तीचं पाणी न घालता भाजी मिठाच्या पाण्यात शिजवणार आहे। गॅस बारीक करून कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटं भाजी शिजू द्यायची। अधूनमधून त्याला मी हलवत होते। हे 5 मिनिटं झालेत। भाजी हलवून घ्यायची। भाजी शिजलेली आहे, त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं, तेही हलवून घ्यायचं। शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तुम्ही ओलं खोबरं पण यामध्ये घालू शकता। ही भाजी आपली तयार झाली। एक अर्धा मिनिट त्याला वाफ द्यायची। अर्धा मिनिट झाले, हे झाकण काढून परत भाजी थोडीशी खालीवर करून घ्यायची। ही शेवग्याच्या पानांची भाजी तयार झाली। सर्व करू। या औषधी गुणधर्म असणारी बहुगुणी शेवग्याच्या पानांची भाजी भाकरी बरोबर, चपाती बरोबर खायला छान लागते। भाजी सुकी असल्याने टिफिनमध्ये पण घेऊन जाऊ शकतो। तुम्ही पण माझ्या या पद्धतीने शेवग्याच्या पानांची भाजी बनवून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा। परत भेटू नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका।